तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रलंबित अनुदान मिळावे तसेच विविध विकास कामांतील कथित अनियमिततेची चौकशी व्हावी या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। उपोषणकर्त्यांपैकी 4 जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अद्याप प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आमरण उपोषणात सहभागी असलेल्या रेणुकाबाई बाबटकर, सुमनबाई वाटोळकर, प्रमिलाबाई जाधव आणि रेणुकादास बेलखोडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना प्रलंबित अनुदानाची रक्कम तात्काळ वितरित करावी तसेच सौर ऊर्जा प्रकल्प, पाणीपुरवठा योजना आणि विविध विकास कामांतील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी अशीही त्यांची मागणी आहे। उपोषणाचा चौथा दिवस संपत आला तरी प्रशासनाकडून ठोस तोडगा निघालेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा आणि लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी उपोषणकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी गोपाल चव्हाण, माहूर।